तुम्हाला ही ज्वारीची भाकरी खायला आवडते परंतु थापता येत नाही का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर अत्यंत सोप्या पद्धतीने बॉलसारखी टम्म फुगणारी ज्वारीची भाकरी कशी करायची आणि तेही लाटून, हे आज आपण बघणार आहोत. त्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ लागणार आहे. आता हे नॉर्मलच रेग्युलर ज्वारीचं पीठ आहे. आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्या वाटीने आणि तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे एका बाउलमध्ये. आता हे पाणी आपल्याला छान असं गरम करून उकळवून घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीपुरतं मी मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. आवडत नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल. आता त्या ज्वारीच्या पिठामध्ये आपण जे पाणी गरम करून घेतलेलं आहे ते थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आता हे थोडंसं मिक्स झालं की यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटासाठी याला रेस्ट देऊन घ्यायची आहे. त्यामुळे छान असं आपलं हे ज्वारीचं पीठ उकडून निघेल. आता हे साईडला ठेवून दिलेलं पीठ आपण मळून घेणार आहोत. त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये हे थोडं थोडं करून सर्व पीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे गरम असल्यामुळे लगेचच हे हाताने मळायचं नाही आहे आपल्याला. हे बघा, थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतरच ह्याला छान असं मऊसूत मळून घ्यायचं आहे. आता पीठ मळून झालं की त्याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे. आता आपल्याला थापता येत नसेल तरीसुद्धा काळजी करण्याचे काहीही कारण नाही. असं पोळपाटावर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि छोटीशी अशी लाटी करून लाटण्याच्या साहाय्याने आपण अगदी चपाती करतो त्या पद्धतीने ह्याला असं लाटून घ्यायचं आहे. अजिबात आपली भाकरी तुटणार नाही किंवा चिरणारही नाही. सर्व बाजूनी छान अशी आपली लाटून झालेली आहे. चपाती एवढीच आपण पातळ अशी ज्वारीची भाकरी लाटून घेतलेली आहे. आता तवा छान असा गरम करून तव्यावर टाकून घ्यायचे आहे. वरती असं पाणी लावून घ्यायचं आहे. आता आपल्याला गॅस मंद आचेवर करायचा आहे. आता पाणी थोडंसं सुकलं की लगेचच आपल्याला ही भाकरी पलटवून घ्यायची आहे. हे बघा, छान अशी बॉलसारखी टम्म फुगणारी ज्वारीची भाकरी आपली बनून तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा रेसिपी. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत